हाय नमस्कार, मी स्नेहा कुक द फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। तर सर्वात आधी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। सो आरोही बघा सकाळी सकाळी रेडी होऊन गेली आणि इतकं चिडचिड चाललं होतं तिचं, कारण म्हणजे तिचं म्हणणं होतं पिहूमुळे मलाही वेळ होतो म्हणून। सो आरू पिहू स्कूलला गेले आणि त्यानंतर दार वाजलं। पाहते तर काय, दार वाजवणारा मोक्षी होता आणि तयार तर बघा किती छान झालेला। आणि आजकाल मोक्षीचं कसं असतं माहीत आहे का, काही वेगळा तयार झाला, इव्हन त्याला एखादा नवीन ड्रेस घेतलेला असेल, साधा रुमाल जरी घेतला ना त्याला, की त्याला धावत येऊन मला दाखवायचं असतं, इतका एक्सायटेड असतो तो प्रत्येक गोष्ट मला दाखवण्यासाठी। आणि बघा आजही तयार झाला आणि इतकं त्याला घाई मला दाखवायची, आणि दिसतोही इतका क्यूट आणि आता बोलायलाही लागला, त्यामुळे खूपच मस्त त्याच्यासोबत वेळ भरपूर छान जातो। आणि इथे बघा सॅल्यूट वगैरे करणं चालू होतं, आम्ही त्याचे भरपूर व्हिडिओज काढले, फोटो वगैरे क्लिक केलेत। आणि त्यानंतर तयार होऊन आता आलेलो आहोत आम्ही बाजारात। त्यानंतर म्हणजे बराच वेळ गेला वर्गामध्ये, 1-1.5 तासानंतर आता बाजारात आलोत। तोपर्यंत आरोही पण रिटर्न आलेली होती। आणि म्हणजे बाजार मला करायला खरंच आवडत नाही, मला कोणतंही काम सांगा पण बाजार नकोच वाटतं। एकतर मला बार्गनिंग येत नाही खरं सांगते, आणि मला बाजारात तर करावीशीही वाटत नाही, कारण सर्व शेतकरी असतात आणि व्यापारी जरी असले तर ते छोटे मोठेच असतात। मग त्यांच्याकडनं बार्गनिंग करा, ती गोष्ट घ्या, त्यांचं मन दुखवा, आणि ती आपण खातो त्यासोबत मग ती निगेटिव्हिटी आतमध्ये जाते। म्हणजे ह्या सर्व गोष्टी मला नकोच असतात। आणि आरोहीच्या पप्पांचं असतं की तू भावच कमी करत नाही, तुला हेच येत नाही, तुला तेच येत नाही, त्यामुळे मी नेहमी बाजारात येणं टाळते। पण आज जरा अर्जंट होतं, आरोहीचे पप्पा घरी नव्हते म्हणून बाजारात आले। जो जो महत्त्वाचा होता तो सर्व भाजीपाला घेतला। पण एक होतं, आपण बाजारात आलं ना तर बऱ्याच वेगवेगळ्या भाज्या दिसतात, त्या मग आपण घेऊ शकतो। आज मी शेपू घेतली, पुन्हा काय म्हणतात त्याला आंबट चुका घेतला, म्हणजे अशा वेगवेगळ्या भाज्या आपण घेऊ शकतो। भाज्या वगैरे घेऊन झाल्या, पण येताना मोक्षूने इतका त्रास दिला का विचारू नका। माझीच बॅग इतकी भारी होती, पण मोक्षूनं रस्त्याने धावतच सुटत होता आणि अश्विनीला त्याच्या मागे धावायचं होतं, त्यामुळे तिचीही बॅग मी उचलली आणि कशी बशी आलो घरी। तोपर्यंत पिहू पण आलेला होता, आणि पिहू आल्यानंतर काय मग कितीतरी वेळ त्याच्याच गप्पा ऐकण्यात गेला माझा। भाजीपाला आणणं, तो क्लीन करणं सर्व सोपी आहे बाबा, पण तो आठवडाभर फ्रेश ठेवणं खरं तर एक चॅलेंज असतं। आणि त्याचे जे आहे आता माझी खटाटोप जो आहे चाललेला आहे। इथे बघा मी आधी भाजीपाला व्यवस्थित धुवून घेतला, त्यानंतर त्यातलं सर्व पाणी निथळून घेतलं, तरीसुद्धा माझं मन काही समाधान होत नसतं। त्यामुळे कॉटनचा बघा हा रुमाल मी असा खाली अंथरत असते आणि पुन्हा त्यावर सर्व भाजीपाला व्यवस्थित थोडा वेळ जे आहे सुकवून घेते, म्हणजे राहिलं सुरलं जे पाणी असेल ते सर्व निघून जातं। म्हणजे फळभाज्यांचं काही नाही, पण पालेभाज्यांमध्ये पाणी राहिलं की मग तुम्हाला माहीत आहे किती प्रॉब्लेम होतात ते। आणि म्हणजे आपण बाजारात गेलो ना तर खरं सांगते, आपल्याला पैशाची या भाजीपाल्याची किंमत खरी कळते। म्हणजे आरोहीच्या पप्पांनी काही आणलं नाही ना तर माझं चाललेलं असतं, काय हो हे नाही आणलं, काय हो ते आणायला पाहिजे होतं। पण मग बाजारात गेलं, त्यांचे भाव पाहिले की असं वाटतं नको बाबा जाऊ दे, भागतं या 1-2 भाज्यांशिवाय तर भागवूयात। ज्या दिवशी असं वाटतं ना की चला पटपट कामं करू, आणि जे आपल्याला महत्त्वाचं काम करायचं आहे, म्हणजे त्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचा वेळ काढता येईल, आणि याच हिशोबाने जे आहे ना मी आज सर्व कामं पटपट आवरलीत। कारण आज आहे कृष्ण जन्माष्टमी, आणि मला ना आज म्हणजे कृष्णाचा पाळणा जो असतो तो सजवायचा आहे, म्हणून मी सर्व कामं पटपट आटोपलीत। पण वेळेवर आरोहीचे पप्पा बोलले माझ्याच्याने आज बाजारात जाणं होणार नाही स्नेहा, तुलाच जावं लागेल। आणि इतर कोणती गोष्ट असती ना टाळता आली असती, पण बाजार घेऊन नाही आला ना मग म्हणजे आठवडाभर बराच प्रॉब्लेम येतो। सो त्यामुळे म्हटलं चला आता आधी बाजार घेऊन येऊ, आणि बाजार छान घेऊन आले। त्यानंतर वॉश वगैरे करून घेतला, त्यानंतर कपड्यावर छान पसरवून ठेवला, आणि आता जो आहे तो व्यवस्थित जे आहे मी निवडून क्लीन करून वगैरे ठेवणार आहे, म्हणजे आठवडाभर फ्रेश राहणंही गरजेचं आहे। सो त्यामुळे बराच वेळ गेला माझा यामध्ये पण काय करणार, हेही काम महत्त्वाचं होतंच। सो चला आता हेही काम माझं आता जवळपास आटपत आलेलं आहे। आणि आणखी एक गोष्ट म्हणजे आज आरू पिहू पण घरी आहेत,
म्हणजे आणखी कामं नक्कीच वाढणार आहेत आणि प्रत्येक कामात त्यांचं डिस्टर्बन्स असेल ते काही वेगळंच असेल. त्यामुळे माहीत नाही आज म्हणजे जसं मी प्लॅनिंग केलं, जसं मी ठरवलेलं आहे तसं सक्सेस होतं की नाही, पण तरी माझा प्रयत्न असणार आहे. जसं मी ठरवलं तसं 100% सक्सेस झालं नाही तर 80% तरी मी करायचा प्रयत्न करेलच. सो आधी ना आता मी जरा म्हणजे हे माझं आवरून घेते, त्यानंतर घरातली 1-2 कामं आवरायची आहेत, व्हिडिओची कामं आहेत ते करते आणि त्यानंतर मुलांचंही बघावं लागेल, त्यांचं जेवण वगैरे सर्व आटपून मग झोपाळा सजवायला बसते. आज स्वातंत्र्य दिनासोबतच कृष्ण जन्माष्टमी सुद्धा आहे. सो तुम्हाला कृष्ण जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता बघा, कृष्ण जन्म तर सेलिब्रेट करत असतो आपण रात्री 12 वाजता आणि आजचा जो मुहूर्त आहे तो 12:40चा आहे. त्यामुळे आता दुपारच्या वेळेत जे आहे आपल्याला आधी कृष्णदेवाला जे आहे असं काकडीमध्ये झोपवून ठेवायचं असतं. म्हणजे काकडी म्हणजे जणू आईचा गर्भ असतो आणि त्यामध्ये आपल्याला कृष्णदेवाला ठेवायचं असतं आणि सायंकाळी मग त्यांना असं त्या काकडीतनं बाहेर काढून जे आहे त्यांचा जन्म वगैरे होत असतो. सो ही काकडी घेतली मी मोठी. खरं तर चाकूने कट करायची नाही असं तसं भरपूर नियम मी ऐकलेले आहेत. पण मला सांगा, चाकू पण स्टीलचा, जर आपण एखादं पैशाचं नाणं घेतलं तेही स्टीलचं, किंवा म्हणतात चम्मच वापरा, चम्मचही तर स्टीलचा. फक्त त्यांची कामं जरा वेगवेगळी आहेत पण काही तसा फरक पडत नाही, म्हणजे मी तरी मानत नाही. सो अशा प्रकारे जे आहे मी काकडीमध्ये आणि फुलांमध्ये माझ्या कृष्णदेवाला छान असं झोपू घातलंय आता. आणि ह्या सर्व गोष्टी करता करता मुलांचं मम्मा मम्मा ऐकता ऐकता माहिती आहे का इतका वेळ झाला की आता मला टेन्शन यायला लागलं होतं की माझा पाळणा सजवणं होतं की नाही. खरं सांगते, आणि माझी चिडचिडही व्हायला लागली होती. आणि खरं सांगू का, कधी कधी माझंही चुकतं किंवा मला वेळ म्हणजे अपुरा पडतो असं म्हटलं तरी चालेल. हे जे पाळणा सजवायचं काम वगैरे माझं काल पूर्ण व्हायला पाहिजे होतं, किंवा मी एक यूट्यूबर आहे, मला तुमच्यासोबत शेअर करायचं असतं, तेव्हा म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी पडावा म्हणून खरं तर 4-5 दिवसाआधीच मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे होता. पण दररोजचं रुटीन आणि कामं आणि व्हिडिओज या सर्वांच्या मध्ये ना या गोष्टीला खरंच वेळ मिळाला नाही. त्यामध्ये माझ्याकडे काही साहित्यही नव्हतं. सो ते मी काल घेऊन आले बाळापूरवरनं. आणि हा तुम्हाला जे दाखवत आहे ना मी, हा ग्लू आहे B700. हा मी आधी ऑनलाईन खूप बघायचे बघा, पण असं वाटलं नव्हतं आपल्या एरियात मिळेल, आणि मिळाला तरी खूप महाग असेल असं माझ्या डोक्यात होतं. पण फक्त 55ला हा मला ग्लू मिळालेला आहे. आणि खरं सांगते, फेविक्विक म्हणा, फेविबॉन्ड, फेविकॉल या ग्लूसमोर काहीच नाही. इतकं इन्स्टंटली इतकं चांगल्या प्रकारे स्टिक होतं ना हे. आणि याचं होल एकतर इतकं व्यवस्थित आहे ना, त्यातनं छान आपल्याला पाहिजे तितकंच लिक्विड बाहेर येतं आणि सोबतच ड्राय होत नाही. ही एक याची खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नाहीतर फेविबॉन्ड वगैरे तुम्ही बघितलेलं आहे, लगेच ड्राय होतात, चिपचिपे होतात, हातही खूप लवकर खराब होतात त्याने. पण हे यूज करायला खूप इझी आहे आणि खरंच याने माझं कामही खूप इझी केलं. हा क्लॉथ व्यवस्थित स्टिक झाल्यानंतर मी लगेच जे आहे लेसही छान अशी स्टिक करून घेतली. आणि ही जी लेस आहे ना, ही सुद्धा मला 50 रुपयाला 1 मीटर मिळालेली आहे. खूप सुंदर आहे आणि मिररची असल्यामुळे तर मला जरा जास्तच आवडली. त्यानंतर याच कापडचं जे आहे मी असे छोटे छोटे कट केलेत आणि ही जी रिंग आहे त्याला याच ग्लूच्या मदतीने व्यवस्थित जे आहे गुंडाळून घेतलं. इथपर्यंत जे आहे माझी आधीच प्लॅनिंग होती कसं करायचं काय करायचं. पण मोठा प्रश्न होता की पाळणा नेमका कशाचा बनवायचा. कार्डबोर्डचा बनवू तर म्हणजे भरपूर वेळ घेते बघा, कार्डबोर्ड कट करा, चिपकवा, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी, आणि तो ना तितकासा स्ट्रॉंगही झाला नसता. मग माझ्या डोक्यात आलं, अरे आपल्याकडे सीडीज आहेत. सो एक सीडी घेतली बघा, त्याला अशा प्रकारे कापड गुंडाळून घेतला आणि त्यानंतर त्याला पण ही लेस जी आहे अशा प्रकारे स्टिक करून घेतली. आणि ही लेस खरंच इतकी सुंदर दिसत होती की काय याचं सांगू. म्हणजे फुल पैसे वसूल होते. 1 मीटरमध्ये माझं बघा हे खालचं जे सर्कल आहे ते आणि वरचं हे म्हणजे पाळण्याचं सर्कल दोन्हीही कंप्लीट झालं. त्यानंतर माझ्याकडे तुम्ही जसं बघितलं ते मोरपंख विकत मिळतात बघा, ते मी घेतलेले होते 50 रुपयाला. सो ते मधातनं असं कट केलं आणि बॅक साईडला जे आहे या पाळण्याच्या अशा प्रकारे चिटकवलं आणि इतकं सुंदर दिसत होतं, म्हणजे सिंहासनासारखंच दिसत होतं खरं तर. पण मी त्याचा झुला बनवणार आहे. आणि आता म्हणजे ते सर्व काही व्यवस्थित स्टिक होईस्तोवर म्हटलं माझ्याकडे ही गोल्डन कलरची लेस होती. सो ती काहीशी मी अशी या रिंग भोवती गुंडाळली आणि त्यामुळे या रिंगचा लुक आणखी इन्हान्स झाला बरं का. आणि आता बघा
कृष्णदेवाला मोरपंख अतिशय प्रिय आहेत, म्हणून म्हटलं चला आपल्याकडे मोरपंख आहेत आणि मोरही आहे बरं का माझ्याकडे. आईने अयोध्येहून आणला होता बघा, मी तुमच्यासोबत शेअर केला होता. सो तोच मी इथे घेतला. त्यानंतर सेंचुरी पेपर घेतला ग्रीन कलरचा आणि तो काहीसा असा कट केला आणि त्याला आता मला चिटकवायचे आहेत रिअलचे मोरपंख. म्हणजे या आता जो नकली मोर आहे त्याला मी रिअलचा मोर बनवणार आहे. सो अशा प्रकारे याच ग्लूच्या मदतीने जे आहे सर्व मोरपंख मी या सेंचुरी पेपरवर अशा प्रकारे व्यवस्थित स्टिक केले. आणि बघा आता हे सर्व मला जे आहे मोराला स्टिक करायचं आहे आणि त्यानंतर आपला मोर काहीसा असा दिसणार आहे. आता ना म्हणजे हा जो पाळणा आहे मला या रिंगला अटॅच करायचा होता. कशाने करू मोठा प्रश्न होता. पहिले तर ठरवलं होतं गोल्डन कलरच्या लेसने करू, जी गोटापट्ट्याची लेस असते ती होती माझ्याकडे, आहे माझ्याकडे, भरपूर आहे, पण कुठे आहे वेळेवर दिसतच नव्हती. कालही शोधली मी वेळेवर, म्हणजे आत्ताच वेळेवर शोधली अशी नाही, कालही भरपूर शोधली पण दिसली काही नाही. शेवटी माझ्याकडे ही माळ होती एक मोत्यांची आणि हे पण माहिती आहे का वेस्टच आहे. गजानन महाराजांचा हार होता आईकडे, तो तुटला होता. सो आई फेकणार होती, मी घेऊन आले, म्हटलं कधीतरी कामात येईल. आणि बघा आज मस्त अशा प्रकारे कामात आलेला आहे. सो या मोत्याच्याच मदतीने मी हा पाळणा छान या रिंगला जो आहे अटॅच केला आणि सोबत जी ओढायची दोरी असते ती पण या मोतींच्याच मदतीने बनवली. त्यानंतर जी बारीक बॉलची जी लेस असते ना गोल्डन बॉलची, सो ती अशा प्रकारे इथे जे आहे चिटकवून जे मी हा पाळणा फायनली जो आहे तयार केलेला आहे. कसा दिसतो आहे पाळणा आहे तुम्ही मला प्लीज कमेंट करून सांगा. ह्या छोट्या मोठ्या गोष्टी बघा मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते. बरेच DIY आजपर्यंत शेअर करून झालेत आणि नेहमी मी तुम्हाला म्हणत असते की कमेंट करून सांगा, कारण तुम्ही कमेंट केली ना मला जरा उत्साह येतो, कसं झालं काय झालं कळतं. त्यानंतर चुकाही कळतात आणि भरपूर मोटिवेशन मिळतं, खरंच भरपूर मोटिवेशन मिळतं. सो असा पाळणा असा नाही, यापेक्षाही सिंपल पाळणे जे आहेत मी मार्केटमध्ये बघितलेत. बाळापूरला जे 1-2 बघितलेत ते कालच्या व्हिडिओमध्ये शेअरही केलेत आणि त्याची प्राईज माहीत आहे का 250, 300, 450, 500 अशी काहीशी होती. आणि हा बघा माझा अगदी कमी पैशात हा अशा प्रकारचा पाळणा जो आहे बनवून तयार आहे. आता हा पाळणा मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर कितीला मिळेल हेही मला कमेंट करून सांगा. चला पाळणा तयार झाला आणि करता माझा बराच वेळ गेला. आता हा सर्व पसारा मला आवरायचा आहे. त्यानंतर आरोपीची स्टडी घ्यायची आहे, त्यानंतर रात्रीची तयारी करायची आहे, प्रसादाची तयारी करायची आणि भरपूर कामं आहेत. आणि ती कामं मी पटपट आवरलीही आणि आत्ता लागलेली आहे मी प्रसादाच्या तयारीला. प्रसाद तर सर्वात आधी मी इथे बनवणार आहे शेवयाची खीर. मस्त तुपामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे शेवया आणि दूध वगैरे घालून जे आहे छान अशी शेवयाची खीर मी तयार केली. त्यानंतर शिरा तयार केला आणि असं ठरलेलंच होतं की 5 जे आहे छान 5 गोड पदार्थ जे आहे आपण आज नैवेद्यासाठी बनवूयात. सो सर्वात आधी खीर बनवली, त्यानंतर इथे मी शिरा भाजायला घेतला आणि अगदी कमी क्वांटिटीमध्येच मी बनवणार आहे, म्हणजे वाटीभरच इथे मी बनवते आहे. सो शिराही मस्त माझा म्हणजे दुधामध्येच बनवला मी, त्यामुळे बघा कलरही खूप छान आलेला आणि चवीलाही छान झाला होता शिरा. आणि त्यानंतर आज मान असतो बघा सुंठवडा आणि गोपाल काल्याचा. सो चला सर्वात आधी मी इथे सुंठवडा बनवायला घेते आहे. सुंठवडा बनवण्यासाठी बघा आपल्याला सुकं जे खोबरं असतं ना ते लागतं. सो मी 1 वाटी सुकं खोबरं घेतलं, त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी जे आहे तीळ घातलेत, ड्रायफ्रूट्स घातलेत आणि ते छान ना तुपामध्येच जे आहे व्यवस्थित परतून घेतलेत. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला म्हणजे सुंठवडा नावच बघा आहे त्यामुळे सुंठ घ्यायचं आहे, तेही छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. सुंठ भाजून झालं की आपल्याला त्यामध्ये सोप घालायची असते, ओवा घालायचा असतो, त्यानंतर काय तर आपली विलायची घालायची असते आणि आणखी एक महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजे धन्यांची पावडर घालायची असते. म्हणजे हे सर्व जे मी सांगितलं सोप, ओवा, धने पावडर, सुंठ वगैरे हे सर्व प्रत्येकी 1-1 चम्मचच घालायची. आणि त्यानंतर त्यामध्ये आपली जी खडी साखर असते ना ती इथे मी वाटून घेतलेली आहे आणि ती इथे 4 चम्मच घातली जवळपास. आणि इथे जो आहे आपला सुंठवडा जो आहे बनवून तयार झाला. सुंठवडा बनवून तयार झाल्यानंतर इथे मी गोपालकाला बनवायला घेतला. गोपालकाला काय आपण लहानपणापासून खात आलेलो आहोत, बनवत आलेलो आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे, काही नाही. भिजवलेले पोहे, भिजवलेली डाळ, त्यामध्ये मस्त लाह्या घालायच्या आणि डाळिंब, काकडी, सफरचंद घालायचं आणि गोड निंबाचं लोणचं घालायचं. मस्त थोडीशी साखर घालून मस्त मिक्स करायचं. झालं आपला गोपालकाला तयार. सोबतच कृष्णदेवाला लोणी फार प्रिय आहे, सो इथे मी लोणी काढून घेतलं, त्यामध्ये काही केसर घातलं, त्यानंतर खडी साखर घातली आणि इकडे मक्खन मिश्री जी आहे तीही आपली बनवून तयार आहे.
आणि अशा प्रकारे 5 प्रकारचा जो आहे आपला गोड नैवेद्य कृष्णदेवासाठी बनून तयार आहे. कृष्णदेव तुळशीच्या पानांशिवाय नैवेद्य ग्रहण करणारच नाही, म्हणून तेही न विसरता मी नैवेद्यावर टाकलेत. आणि चला आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेकोरेशन. सो अशा प्रकारे अगदी सिंपल डेकोरेशन केलं. आणखी त्यावर लाईटिंग वगैरे लावायची राहिली, पुढे तीही लावणारच आहे मी. त्यानंतर दोघीजणी छान अशा तयार झालं. दोघींचं ठरलं होतं एकाच कलरची साडी नेसायची. सो हाच एक कलर आमच्याकडे सारखा होता आणि बघा इतकी सुंदर लाचा स्टाईलमध्ये आम्ही साडी वेअर केली होती. पण झालं काय, शूट करायलाच विसरले. आणि आता तुम्हाला माहीत आहे दिवसभराची इतकी कामं, त्यानंतर सायंकाळची धावपळ, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी विसरते मी स्वतःच. त्यामुळे हा लूक व्यवस्थित काही तुमच्यासोबत शेअर करू शकले नाही, पण फोटो मी इथे शेअर केलेलेच आहेत. सो अशा प्रकारे दोघीजणी छान तयार झालोत आणि पूजेला सुरुवात केली. सर्वात आधी दीपप्रज्वलन केलं, गणपती बाप्पांची पूजा केली. त्यानंतर झाला आमचा श्रीकृष्णांचा जन्म. सो सर्वात आधी श्रीकृष्णाचं इथे स्नान घालायचं असतं. सो पाण्याने आधी श्रीकृष्ण देवाला अभिषेक केला, त्यानंतर पंचामृताने अभिषेक केला. आणि ह्या सर्व गोष्टींना अगदी म्हणजे अशा शो करायच्या नसतात, पण आता व्हिडिओ करायचा म्हणून ह्या सर्व गोष्टी मी शेअर करते आहे तुमच्यासोबत. आणि त्यानंतर आम्ही कृष्णदेवांना पाळण्यात घातलं. पाळणा आमच्या दोघींनाही येत नव्हता, सो मोबाईलवरच पाळणा वगैरे लावला. आम्ही आरती गायली आणि अशा प्रकारे जे आहे अगदी तुमच्यासारखीच मी ही अगदी सिंपल जी आहे माझी पूजा केलेली आहे. चला या प्रसन्न अशा पूजेसोबत जे आहे मी आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या आणि हो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि छान कमेंट करा. बाय, टाटा.